नमस्ते. आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे भेंडीची भाजी. तीही 2 वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवणार आहोत. तर ही भेंडी एकतर अगदी कमीत कमी तेल घालून आपण बनवणार आहोत आणि दुसरं म्हणजे चवीला तर उत्तम लागतेच. तर पहिल्यांदा हिला असं स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. भेंडीवर जास्त करून केमिकल्स खूप मारलेले असतात कारण आतमध्ये कीड लागू नये, त्यामुळे तिला वरून स्वच्छ करणं जास्त गरजेचं असतं. आता अशी स्लाइस करून घेतलेली आहे. इथे तुम्ही थोडी बारीक जरी स्लाइस केली तरी काही हरकत नाही. ही भेंडी आता आपली चिरून झालेली आहे. तर याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा मीडियम साईजमध्ये चिरलेला आणि हिरव्या मिरच्या. तर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत, एक तर तुम्ही याला पोट कापून बारीक करून घेऊ शकता किंवा मग ह्या मी अशा कापल्यात अशा तिरक्या कापू शकता. त्याच्यामुळे काय होतं की बियांचाही वास आणि तिखटपणा तेलामध्ये उतरतो. आता कढईमध्ये हे पहा, इथे मी फक्त अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि आता कमी तेलात करणार आहे, त्यामुळे सुरुवातीलाच आपण त्याच्यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहोत. म्हणजे मग मिरचीचा तिखटपणा त्या तेलामध्ये उतरून जाईल. आता ह्या मिरच्या भाजून झाल्या की याच्यामध्ये कांदा घालायचा. मिरची भाजताना थोडीशी काळजी घ्या, कारण कडक तेलात जेव्हा तुम्ही मिरची टाकता तेव्हा तेल बरंचसं उडतं, तर भाजू नये याची काळजी घ्या. आता हा कांदा परतून झाला की इथे मी 4-5 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये चेचून याच्यामध्ये मिक्स केलेल्या आहेत. तर हा लसूण याचा कच्चा पण जाईपर्यंत आपण याला असं परतून घ्यायचं. अगदी कमीत कमी सामानामध्ये ही आपली भेंडी तयार होणार आहे आणि दुसरं म्हणजे कुठेही चिकट वगैरे काही होत नाही, अतिशय सुंदर होते. आता ह्याच्यामध्ये कांदा भाजून झाला, लसूण भाजून झालाय, तर आपण जी बारीक चिरून घेतलेली भेंडी आहे त्यातली थोडीशी भेंडी मी याच्यामध्ये मिक्स करते. आता ही भेंडी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय फ्लेमवर याला आपण व्यवस्थित परतून घ्यायचं. आता भेंडी भाजताना इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे. जर तुम्ही स्टीलची कढई वापरणार असाल तर ती जाड बुडाची घ्या किंवा मग नॉनस्टिक पॅन घ्या, कारण भेंडी जसं आपण भाजत जाऊ तसं थोडंसं खाली काळं होऊन एक काळपट थर साठायला चालू होतो. त्यामुळे भांडं हे शक्यतो जाड बुडाचं असावं. आता ही भेंडी आहे ती भाजून झालेली आहे, त्याच्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता याला परतून घ्यायची. भेंडी भाजण्याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं असतं की आता आपण याच्यामध्ये भाजून झालं की लगेच मीठ घातलेलं आहे, तरी पॅन बघा खाली किती काळा दिसत आहे आपल्याला. आता ही जी भेंडी आहे ती ह्या कढईमध्ये सर्व कढई भरून पसरून घ्यायची. गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि आता याला झाकून वाफ द्यायची. 1-2-3 मिनिटं वाफ दिल्यानंतर पुन्हा एकदा भेंडी परतून घ्यायची. असं आपण 1-2 वेळा तरी मध्ये परतून घ्यायची. ही भेंडी पहा आता थोडीशी चिकट जाणवायला सुरुवात झालेली आहे. तर ही भेंडी अशी कढईभर नेहमी तुम्ही पसरून ठेवलीत तर मग त्याचा जो चिकटपणा आहे तो कमी व्हायला मदत होते. तुम्ही जर एकत्र गोळा करून भाजी वाफ द्यायला ठेवलीत तर मात्र ती चिकट होते. तर ही अशीच आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची आहे. आता जर तुम्ही बघितलं ह्या स्टेजला तर भाजी व्यवस्थित कोरडी झालेली आहे आणि 80% शिजलेली आहे. तर आपण हिला झाकून अजून एखादा मिनिटभर वाफ देऊया. एकदम सुट्टी झाले. मेन ही भाजी दिसायला एकदम हिरवीगार दिसते आणि टेस्टलाही खूप छान लागते. तुम्ही जर मसालेदार जेवण बनवलं असेल तर अशी कमी स्पायसी तुम्हाला तोंडी लावायला भाजी खूप व्यवस्थित वाटते. ही पहा आता भाजी आपली तयार आहे. तर आता या स्टेजला याच्यातला मेन इन्ग्रेडियंट आपण टाकणार तो म्हणजे लिंबू. तर ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत. ही भाजी थोडी आहे म्हणून मी अर्धा लिंबाचा रस टाकलेला आहे. जास्त असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. भेंडीमध्ये कुठलाही आंबट पदार्थ गेला की त्याचा राहिलेला जो चिकटपणा असतो तो पूर्ण निघून जातो. आता जो थोडाफार असेल तो ह्या लिंबाच्या रसाने निघून जाईल. आता लिंबू पिळल्यानंतर आपण याला झाकायचं नाही, असंच 1-2 मिनिटं स्लो फ्लेमवर परतून घ्यायची आणि आपली ही भेंडी तयार झाली. तुम्हाला आवडत असेल तर वरून तुम्ही थोडीशी कोथिंबीर घालू शकता, पण ही भेंडी अशीच कोरडी खायलाच छान लागते. एकतर याला हिरव्या मिरचीचा चरचरीतपणा असतो आणि लिंबाचा आंबटपणा. याच्यातला कांदा बघाल तर कांदा सुद्धा आपला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि ही भेंडी आता आपली सर्व करण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही खूप मसालेदार जेवण बनवलं असेल तर अशी कमी मसाल्याची भेंडी तुम्ही तोंडी लावण्यासाठी बनवू शकता. आता भेंडीचा आपण दुसरा प्रकार बनवणार आहोत, तो आपण मसाला भेंडी करणार आहोत. तर मसाला भेंडी मध्ये आपण मसाला भरणार नाहीये, तर तो मसाला त्या भेंडीला बाहेरूनच आपण लागेल असं बनवणार आहोत, पण तेही आपण कमीत कमी तेलामध्ये करणार आहोत. आता भेंडीचे फायदे तर सगळ्यांना माहीत आहेच. हे पहा आता दुसरी पण मी स्टीलची कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल घातलेला आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये फोडणीला जिरे घालायचे.
गॅस स्लो करायचा आणि आता याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर हिंग घालायचं. ही जिरे भाजले गेले की एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये भाजून घ्यायचा. आता कांदा भाजताना आपण तेल कमी घातलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये अगदी थोडंसं कांद्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि मग त्या मिठाच्या पाण्याबरोबर आणि ह्या थोड्याशा तेलाबरोबर हा कांदा परतला जातो. आता मगाशी आपण फक्त लसूण घातलेला, तर याच्यामध्ये आपण सुकं खोबरं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या असं एकत्र खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे. तर हे लसूण खोबऱ्याचं वाटण आहे ते या कांद्याबरोबरच आता आपण परतून घेणार आहोत. तर लसूण आणि खोबरं व्यवस्थित परतलं गेलं की याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक कापून मिक्स करायचा. आता ह्या टोमॅटोलाही पाणी सुटेल, त्यामुळे आपला हा जो मसाला आहे तो कोरडा पडणार नाही, तो व्यवस्थित भाजला जाईल. आता टोमॅटो पण पहा असा मऊ झालेला आहे. ह्या स्टेजला गॅस कमीच ठेवायचा. आता हे घरगुती मसाला मी टाकलेला आहे 2 चमचे. तुम्ही कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही जो घरी कुठला वापरत असाल तो वापरू शकता. हा जो माझा घरचा मसाला आहे याच्यामध्ये जिरे पावडर, धने पावडर घालायची आवश्यकता नसते, कारण ती ऑलरेडी त्या मसाला बनवतानाच घातलेली असते. आता जर वाटलं तुम्हाला की कोरडा होतोय तर एक 2-3 चमचे पाणी घाला आणि याला झाकून वाफ द्या, म्हणजे मग आपले मसाले, कांदा, टोमॅटो हे पूर्ण एकरूप होऊन जाईल. आता पाणी पूर्ण कोरडं होऊ द्या, कारण भेंडीला थोडा जरी पाण्याचा अंश लागला तर भेंडी तुमची जास्त चिकट होणार. तर पाणी आटलं की याच्यामध्ये ही भेंडी मिक्स करा. टोमॅटो जर पूर्ण विरघळला असेल तर तुम्हाला पाणी घालायची पण गरज पडत नाही. आता ही 2 मिनिटं भेंडी मोठ्या गॅसवर ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून भेंडीला हे तिखट मीठ व्यवस्थित लागलं जाईल. एक 2 मिनिटं परतून झाली की याला आपण झाकून वाफ देणार आहोत, तेव्हा गॅसची फ्लेम स्लो करायची आणि याला वाफ द्यायची. तर ही भेंडी मसाला भेंडी सारखीच तुम्हाला टेस्ट लागते. आपण याच्यामध्ये मोठं मोठं लसूण खोबरं घातलेलं आहे, टोमॅटो आहे आंबटपणासाठी. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला भेंडी कट करून आतमध्ये त्याचा मसाला भरूनही तुम्हाला करून दाखवते, पण ही अशी भेंडी झटपट होते. आता हे पहा, वाफ दिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की मगाशी जी भेंडी कोरडी होती ती आता भरपूर चिकट झालेली आहे. तर आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं भेंडीच्या अंदाजानुसार आणि हलवून पुन्हा एकदा याला असंच वाफेवर शिजू द्यायची. टोमॅटोचा आंबटपणा असल्यामुळे हळूहळू ही भेंडी कोरडी होते. आता मीठ टाकलेलं आहे आपण, तर हिला असं स्लो फ्लेमवर थोडंसं वाफेवर शिजवून घेऊया. अगदीच तुम्हाला वाटलं तर मध्ये आधी चेक केला तरी हरकत नाही. हे पहा, आता आपली भेंडी ही व्यवस्थित तयार होत आलेली आहे. खाली बघाल कढईला तर तुम्हाला जाणवेल की जसं पहिल्या कढईला काळसरपणा आलेला तसाच या कढईला पण यायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे इथे तुम्ही जाडबुडाचीच कढई घ्या. आता ही भेंडी पहा, आपली ही बऱ्यापैकी आता शिजत आलेली आहे. 70 ते 80% भेंडी तयार होत आलेली आहे. अगदी थोडीशी कच्ची आहे. तर आता या स्टेजला याच्यामध्ये मी मिळून येण्यासाठी मसाल्यातला राहिलेला भाग म्हणजे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे मोठे मोठे भाजून त्याचं कूट केलेलं आहे तर ते घातलेलं आहे. आता हे 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे. कूट घातल्यानंतर ही भेंडी आपण परतायची आणि हिला अगदी मोजून 1-2 मिनिटच आपण वाफेवर ठेवून द्यायची, म्हणजे मग राहिलेली भेंडी आहे तीही पूर्ण शिजून जाईल आणि आपलं दाण्याचं कूट जे घातलेलं आहे त्यालाही व्यवस्थित भाजलं जाईल. आता त्या चिकटपणामध्ये दाण्याचं कूट चिकटलं की भेंडी आपली अतिशय मसालेदार होते. ही पहा, तर ह्या स्टेजला तुम्ही परतून बघितलात तर आता तुम्हाला कुठेही चिकटपणा जाणवत नाही. भेंडी एकदम सुट्टी होते आणि खातानाही भाकरीबरोबर खूप सुंदर लागते. जशी हिरवी मिरचीची जी भेंडी होती ती तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता आणि जर अशी भेंडी मसालेदार बनवली तर तुम्ही रोटी भाकरी याच्याबरोबर खाऊ शकता. खूप सुंदर होते, झटपट होते. याच्यासाठी तुम्हाला काही विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. एकदा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांबरोबर शेअर करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.